27 जूनला पारंब्या या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला। नागपूर नगरीचे भूषण असलेले कविश्रेष्ठ नाटककार श्री बळवंत लामकाणे यांच्या पारंब्या या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा कौटुंबिक वातावरणात पार पडला। लोकव्रत प्रकाशन पुणे त्यांनी प्रकाशित केलेल्या या कविता संग्रहात एकूण 89 गेय स्वरूपाच्या कवितांचा समावेश आहे। या कविता संग्रहाला श्री गिरीश कुलकर्णी लोकव्रत प्रकाशन यांनी प्रस्तावना दिली, तर नागपुरातील श्रेष्ठ कवी श्री अनिल शेंडे यांनी मनोगत मांडले आहे। साप्ताहिक जनमांगल्य संपादक मंडळात असलेल्या ज्येष्ठ लेखिका डॉक्टर श्रीमती वृंदाताई जोगळेकर यांनी या कविता संग्रहालयातील कवितांवर प्रकाशन सोहळ्यानिमित्त अतिशय समर्पक असे भाष्य केले। नागपुरातील प्रतिष्ठित मानले जाणारे श्री किशोर धाराशिवकर उपाध्यक्ष केशवनगर उच्च माध्यमिक ज्युनियर कॉलेज कवी श्री अनिल शेंडे व श्रीमती वृंदाताई जोगळेकर यांच्या हस्ते पारंब्या या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व गणेश वंदनेने करण्यात आली। मान्यवरांचे शाल श्रीफळ व कविता संग्रहालय देऊन स्वागत करण्यात आले। लोकव्रत प्रकाशन आणि जनमांगल्याच्या वतीने कवी श्री बळवंत लामकाणे यांचा पुष्पगुच्छ शॉल श्रीफळ देऊन वृंदाताई जोगळेकर यांनी सत्कार केला। कवी श्री अनिल शेंडे यांनी बळवंतरावांच्या एकूणच साहित्याच्या व त्यांच्या कार्याचा आढावा घेतला। आपल्या मनोगतात ते म्हणाले की 50हून अधिक एकांकिका, 400हून अधिक गेय स्वरूपाची गाणी, नाट्यलेखन, कादंबरी, कथा, गझल लेखन बळवंत लामकाणे यांनी केली। आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट अशा सर्वच ठिकाणी बळवंतरावांचे लेखन उत्तम व श्रेष्ठ आहे। कविता कृष्णमूर्ती, उत्तरा केळकर, रवींद्र साठे अशा अनेक नामवंत कलाकारांनी त्यांची गाणी गायलीत आणि त्यांच्या नाटकांना लेखनाचे पारितोषिकही प्राप्त झाले। त्यांच्या नाटकातून काम करणारे डॉक्टर गिरीश ओक, डॉक्टर विलास उजवणे व असे अन्य मातब्बर कलावंत त्यांनी घडविले। आज वयाचे 85व्या वर्ष असताना देखील त्यांचे लेखन सुरू आहे असे गौरवाद्गारही त्यांनी काढले। मात्र विपुल साहित्य निर्मिती करूनही त्यांची दखल नाट्यक्षेत्र, सिनेक्षेत्र व काव्य जगताने घेतली नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली। नागपुरातील श्रेष्ठ लेखिका श्रीमती विजयाताई मारोतकर यांनी शाल श्रीफळ व त्यांनी लिहिलेले पुस्तक देऊन श्री बळवंत लामकाणे यांचा सत्कार या प्रसंगी केला। तसेच भारत विकास परिषदेच्या अध्यक्ष आसावरी वरकड यांनीही शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व पारंब्या या कविता संग्रहालयाचे प्रकाशन झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या। साप्ताहिक जनमांगल्य संपादक मंडळातील वृंदाताई जोगळेकर, असिस्टंट कमिशनर मोहिनी हेडाऊ, मानसशास्त्र अदिती देशमुख, डॉक्टर स्वाती मोहरीर, नीता खोत, क्षमा नायक या कार्यक्रमात उपस्थित होत्या। ज्येष्ठ लेखिका विजयाताई मारोतकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे सभासद, नाट्य व सिने कलावंत श्री नंदू शिंदे, श्री संजय भाकरे हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीच्या सभापती व माजी नगरसेविका ॲडव्होकेट मीनाक्षीताई तेलगावडे, काँग्रेस कमिटीच्या श्रीमती वृंदाताई विकास ठाकरे, डॉक्टर नितीन विघ्ने, लामकाणे कुटुंबातील सर्व सदस्य व त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं शिक्षण काही जास्त झालं नाहीये, मी काय MA PhD नाहीये, तरी पण मी कादंबऱ्या, कविता संग्रह, कथा संग्रह आता बरंच लिहिलं। आता तुम्हाला सांगायचं म्हणजे असं की ज्या कविता छंदबद्ध असतात त्याला संगीत लागतं, त्या शब्दांना संगीत लागतं, पण मुक्त छंदाच्या ज्या कविता असतात त्या लिहिल्याबद्दल मला काही वादच नाही आहे। सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार, नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा। इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला। पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157।